काहीही त्रुटी नसलेली कालगणनामध्ये आपली पंचांग हिंदू कालगणना आहे. शिवाजी महाराजांनी ह्या कालगणनेमध्ये देखील काही त्रुटी आढळू नयेत म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर एक कर्ण कौस्तुभ नावाचा ग्रंथ रचलेला आहे. हे कोणा माहिती? हे सगळं बोलताना आपण इंग्रजांचे विषय बोललो, महाराजांचा तो दूरदृष्टी वगैरे बोललो, पण तरीही एक गोष्ट जी आली त्यामुळे हा फेब्रुवारी, जानेवारी ह्या गोष्टी आल्या. मुळात हे 12 महिन्याचं कॅलेंडरच जबरदस्ती जसं मी नुकतंच वाचलं, की जुलै आणि ऑगस्ट हे 2 नावाचे काही जे राजे होते त्यांनी जबरदस्ती करून 10 वर्षाचं कॅलेंडर 10 महिन्याचं कॅलेंडर 12 महिने केलं. आणि मग त्याच्यामध्ये फेब्रुवारीला 28च दिवस आले वगैरे. हे जे म्हणजे जबरदस्ती केलेली याला जॉर्जियन कालगणना असं म्हणून संबोधलं जातं. ग्रेगोरियन. तर ग्रेगोरियन कालगणना आणि हिंदू पंचांग यामध्ये नेमकं काय फरक आहे हे जरा सांगा. म्हणजे हायलाइट होत की का तिथी महत्वाचे? आपल्याला सगळ्याला माहिती आहे 365 दिवस असतात आणि आपल्या जर सूर्याची जर कालमापन पद्धती, सूर्य हा आपल्या ह्याच्यामध्ये फिरतो, आपल्या ब्रह्मांडामध्ये ह्याच्यामध्ये फिरतो, तर ते 365 दिवस 5 तास 48 मिनिटं आणि 45.37 असं त्याचं पूर्णपणे फिरण्याची ची गती आहे. हा त्याचा मार्ग आहे. म्हणजे आता आधुनिक मापनानुसार आधुनिक बांबू हे ठरलेलं आहे सर्व. आपल्याला समजते तास मिनिट सेकंद. आता ह्याच्यामुळे काय आहे, की मग हे सगळं जेव्हा कॅल्क्युलेशन होतं, जेव्हा प्रमाण मांडलं गेलं, तेव्हा ते 365 दिवसाचा. आता 365 दिवसामध्ये जुलियस सीझर जुलियस सीझर जो होता, त्याने ही कालगणना त्याप्रमाणे आखली आणि ती कालगणनामध्ये 365 दिवस व्हायला पाहिजे. आता 365 दिवसांमध्ये देखील मागे पुढे व्हायला लागले दिवस. मग त्याच्यामध्ये लीप इयर हा ॲड व्हायला लागला, की ज्या दिवशी आपला एक दिवस वाढतो, म्हणजे आपण फेब्रुवारीमध्ये 29 दिवस 4 वर्षांनी तो येतो. हे कालमापन पद्धती ढोबळमानाने की सुरू असायची. ठराविक दिवसानंतर तो फरक पडायला लागला. कारण का पुढचा जो आहे जे आपण जे 48 मिनिटं आणि जे सेकंदाचा आहे तो तो वाढत सगळा साचत 1 दिवसाचा, 2 दिवसाचा वाढत 10 दिवसाचा फरक झाला. मग ते जवळ-जवळ 1752 च्या आसपास जो त्यांचा ईस्टर संडे यायचा. जो ईस्टर संडे त्यांचा जो इक्विनॉक्सला त्यांनी म्हटलेलं आहे, की तो ईस्टर संडे तर संडेला आला नाही. आता तो संडेला आला नाही म्हणून त्यांना आता हे 10 दिवस वगळावे लागले. आणि हे 10 दिवस म्हणून तो ग्रेगरी जो आहे, जो त्यांचा धर्मगुरू जो होता, पोप ग्रेगरी, त्यांनी मग हे 10 दिवस बघून ॲडजस्टमेंट केली आणि 1752 आणि मग तो 1752 मध्ये तो ॲडजस्टमेंट करून ते 10 दिवस बघून त्या दिवशी जी तारीख होती, म्हणजे आपण जर संदर्भ काढला तर म्हणजे इक्विनॉक्स सुरुवातीला जो आहे इक्विनॉक्स 1582 पर्यंत 10 दिवस वाढलेले होते. हां. यामुळे वसंत संपत जो आहे, म्हणजे त्याला स्प्रिंग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्प्रिंग इक्विनॉक्स, त्यात ज्याच्या जो ईस्टर संडे ठरवला जातो त्याच्यामध्ये तुटिया झाल्या. मग ह्या पोप ग्रेगरीने 1582 मध्ये ऑक्टोबरमध्ये 10 दिवस कमी केले. बघा, आता हे 10 दिवस कमी झाले त्यामुळे काय झालं, की 5 ऑक्टोबर 5ला म्हणजे ऑक्टोबर 5ला त्याने थेट 10 दिवस पुढे करून त्याने 15 ऑक्टोबर करून डायरेक्ट वेळ आली बघू टाक. चला ॲडजस्टमेंट झाली. आजपासून 15 ऑक्टोबर केव्हा त्याने ते जाहीर केली. म्हणून त्याला ग्रेगोरियन कालगणना म्हणतात. अगोदर टार्गियन त्याने केलं. त्याने केले. त्याने असं तो ग्रेगोरियन आहे. तो पोखरेनी पोप ग्रेगोरियन आणि हे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, की 2 प्रकारचे पंथ आहेत आपल्याला माहिती आहे. म्हणजे जे ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये आहे, ख्रिस्ती कम्युनिटी 2. एक तर रोमन कॅथलिक आहे आणि एक प्रोटेस्टियन आहे. हां. आता ही जी मंडळी आहे, जी पोप ग्रेगोरियन ही रोमन कॅथलिक आहे. त्याच्यामध्ये इटली असेल, पोर्तुगाल असेल, ही सगळी मंडळी त्यांनी ती कालगणना लगेच आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये सुरू केली लगेच. आता इंग्रज जे आहेत ते प्रोटेस्टियन आहे. त्यांना वाटलं नाही आपण आता लगेच नाही, हा काय नाही आपल्याला घ्यायचंच नाही. नंतर त्यांच्या कालखंडामध्ये देखील हे प्रॉब्लेम व्हायला लागला. कारण का जग पुढे चाललंय आणि हे मागेच आहे. त्या कालखंडाने ॲडजस्ट नाही होत आहे.
मग जवळ-जवळ 1752 मध्ये मी मगाशी सांगितलं तसं 1752 मध्ये त्यांना देखील ती ॲडजस्टमेंट करावी लागली. तोपर्यंत 10 नाही 11 दिवस पुढे गेले होते. 1 दिवस आणखी अजून पुढे गेला. कारण का इतकी वर्ष गेली 100 वर्ष पुढे गेली 200 जवळ-जवळ 1752 170 वर्ष गेली. एवढी 80 वर्ष. तर ह्या सगळ्याचं ॲडजस्टमेंट 11 दिवसांचं झालं. मग त्यांनी 19 मध्ये साधारण बरोबर 1752 मध्ये एक तारीख ठरवली आणि या तारखेला आजपासून आम्ही ही ग्रेगरीनी केलेली जी कालगणना आहे ती आता आम्ही आमच्या व्यवहारामध्ये आणली. मग त्यांनी घेतली 2-3 आता ही ॲडजस्टमेंट केलेली तारीख योग्य की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधली हिंदू कालगणना योग्य? म्हणजे हा संभ्रम निर्माण करणारी आजही आपण म्हणतो की एक साधं उदाहरण देऊ. आपली मकर संक्रांती आपल्याला माहिती आहे एक साधारण आपल्या बालपणी म्हणा 13च्या आसपास यायची 13च्या आता ती 14ला येते. एक जरा पुढे सरकली बरेच वर्ष. बरेच वर्ष. तर ही जी जो फरक आहे ना हा वाढत जाणार आहे पुढच्या कालखंडात 10 वर्षांनी 50 वर्षांनी 100 वर्ष 15ला पण येऊ शकते. 15ला पण कधी येते सुद्धा 15ला. हे का आहे? कारण का आपली कालगणना आपण बरोबर आहोत. त्यांच्या कालगणनेला मॅच नाही होते ती. कारण आपल्या कालगणनेप्रमाणे आपली सौर्य आणि त्याचबरोबर चंद्राची पण आहे. कारण का आपल्याला अमावास्या पौर्णिमा देखील आपल्याला चंद्राबरोबर मॅच करावी लागते. त्याच्यावरतीच आपली ही कालगणना खरं सांगायचं कालगणनेचा एक वेगळा सत्र होऊ शकतो. उत्सव मोठं आहे. पण अचूक आणि म्हणजे त्याच्यामध्ये देखील काहीही त्रुटी नसलेली कालगणना म्हणजे आपली पंचांग हिंदू कालगणना आहे. शिवाजी महाराजांनी ह्या कालगणनेमध्ये देखील काही त्रुटी आढळून नयेत म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर एक कर्णकौस्तुभ नावाचा ग्रंथ रचलेला आहे. हे कोण माहिती? आणि तो कोणी लिहिला? तो कृष्णदैवज्ञ नावाचं जे बरोबर यांनी तो लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ते मांडतात की मला ही कालगणना अचूक प्रमाणे म्हणजे लोकांना जर सणसूद साजरे करायचे असतील आपलं व्रतवैकल्य करायचे जे काही करायचं आहे ते योग्य रीतीने पंचांगाप्रमाणे करायचं त्याच्यामध्ये देखील त्रुटी आढळू नये याच्यासाठी त्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी एक करू ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांना पंचांग किती महत्वाचं होतं ही हिंदू कालगणना किती महत्वाची होती याच्यावरनं कळतं. नक्की. शिवाजी महाराजांसाठी हिंदू कालगणना किती महत्वाची होती हे म्हणजे समजलं नाही आपल्याला. हे आपल्यासाठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि सर तुम्ही खूप योग्य पद्धतीने आणि पुराव्यानिशी सांगितलं त्याबद्दल तर तुमचे खूप खूप आभार. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे कदाचित त्याचं उत्तर मला कसं आहे की हे सगळं आपण डिस्कस केलं ग्रेगोरियन हिंदू पंचांग मग नेमकी ही जी तिथी आहे वद्य तृतीया फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी असं कोणतं वर्ष होतं की त्या दिवशी ती 19 फेब्रुवारीला आली होती? असं कुठलं तरी वर्ष असेल आणि म्हणून 19 फेब्रुवारी घेतली का? नाही का ह्याच्यामध्ये अभ्यास तर का म्हणजे जेव्हा केव्हाही हा प्रमाण मांडला गेला ह्याचा फाल्गुन वद्य तृतीया तेव्हा विचारण्यात आलं की ही फाल्गुन वद्य तृतीया जी आहे ती केव्हा मांडण्यात आली किंवा केव्हा आली आहे कालगणनेनुसार आताच्या इंग्रजी कालगणना की ती 19 फेब्रुवारी. मग ठीक आहे मग शासनाने ठरवलं हे 19 फेब्रुवारी आहे. तर मग 19 फेब्रुवारी ठीक आहे. 19 फेब्रुवारीला शासकीय सुट्टी डिक्लेअर पण तेव्हा हा अभ्यास झाला नाही की आपण 19 फेब्रुवारी जर डिक्लेअर करतो आहोत तर ते अजूनही संभ्रम आहे. मी हे पण सांगतो की ती ग्रेगरियन आहे का जुलियन आहे हे पण लोकांना माहिती नाही. आहे की नाही? जर ग्रेगोरियन असेल राईट तर ती किती म्हणजे समजतात. ज्युलियन असेल तर ती किती असेल म्हणजे समजा जुलियन प्रमाणे गेला आता आम्ही 19 तारीख पकडतोय जर जुलियन प्रमाणे गेलं तर ती 11 दिवस पुढे करावी लागेल आपल्याला मार्च मध्ये जाईल. हो ती 1 मार्चच्या आसपास आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. व हा संभ्रम आणि हे जे काही कॅल्क्युलेशन आहे हे जे गणित आहे ते बरोबर आहे का हे आपल्याला विचारलं पाहिजे. प्रत्येक अभ्यासकांना विचारलं पाहिजे. आणि हे जे आहेत सगळे संशोधक आहेत अभ्यासक आहेत त्यांनी हे मत जेव्हा मांडतात ते मला वाटतं शासनाने देखील ग्राह्य धरलं पाहिजे पहिले म्हणजे. कारण का त्यांनी प्रमाणभूत अशी प्रमाणं दिलेली आहेत आणि त्याच्यावरूनच तिथी मला वाटतं प्रस्थापित व्हावी आणि शासकीय ह्याच्यामध्ये ती यावी. म्हणजे अगदी आज म्हणतोय ना आपण सगळीकडे तारखेनुसार होतोय सुट्टी देखील तारखेनुसार मिळते. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या जन्मतिथीला ती सुट्टी का नाही मिळावी? त्या दिवशी मिळेल. आज आपण गुढीपाडव्याला सुट्टी देतात की नाही? ती काय तारीख बघून दिली जात नाही
की तिथी बघूनच तिथी झाली ॲडजस्टमेंट आहे मग ती त्यांना पण बघावीच लागते तिथी. दिवाळीची सुट्टी देखील त्याचप्रमाणे द्यावी सरच द्यावी लागते. मग तारखेची सुट्टी किंवा नोटिफिकेशनची ती जे काय असेल शासकीय जे जे आहे जर आपण म्हणत असू छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येक पक्षाचे मी असं म्हणतो सगळे प्रत्येक पक्षाचे सर्वांचे सगळ्यांचेच म्हणजे जे काय असतील आपण आद्य दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना. तर मग त्यांच्याच कालखंडामधली तिथी ही मला वाटतं सगळीकडे वापरण्यात यावी